जल्दी खाओ, है ना भाई का लड़का, तो खाओ। जल्दी, वक्त नहीं हमारे पास ये तमाशा देखने। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम यान्याय स्वाहा, ओम उदानया स्वाहा, ओम समानाय स्वाहा। धर्मे धर्मेति रक्षकः। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा। धर्मे धर्मेति रक्षकः। क्यों? है ना सगोत्र? खा रहे हैं ना एक ही थाली में? जी हुजूर। अब तू 2 दिन तक भूखा रहेगा, हरामखोर। हुजूर, चुप पक्कार, हमारी नींद खराब कर दी। वो संभा हरामजादे, काफिर बच्चा, सिवा का बच्चा ऐसे मंत्र बोल सकता है? एक राजा का लड़का ऐसा घटिया खाना खाएगा? ऐसी खुली जगह रहेगा? पागल समझते हो मुझे? सिपाही, ले चलो इसे। हुजूर, हुजूर माफी, माफी हुजूर, हुजूर माफी, हुजूर। ठीक खबर देता है। माफी। तुम्ही आमचे आज डोळे उघडलेत। धर्म काय, माणूस किती मोठा हे तुम्ही मोठ्या खुबीने समजवलेत। धर्मे धर्मेति रक्षकः। तुम्ही धर्माचे रक्षण केलेत। होय नंदन, हे शब्द मी ऐकले आणि लगेचच खायला सुरुवात केली। या प्रवासात एक गोष्ट मात्र आपण शिकलो, माणूस मोठा, माणुसकी मोठी। चला, आता आपल्याला इथे थांबायला नको। नाही पण नंदन, आता जायचं कसं? त्या बटव्यातल्या मोहरा कुठं गेल्या परमेश्वरालाच माहिती बाबा। हे पहा, अगो बाई,
मुजरा महाराज. काय खबर शंभूराजांची? आजही काही खबर आली नाही. मतलब? नायकांच्याकडूनच माणूस आला नाही, जो दिवसाआड येतो. कसली अडचण? अडचण असली तरी स्वार हा खबर घेऊन येतोच. मग का खबर आली नाही? शंभूराजे बुऱ्हाणपुरापर्यंत पोहोचलेत ही आम्हाला समजलेली शेवटची खबर. वय शंभूराजेंवर कोणतं संकट तर आलं नसेल ना? आपले राखीव हुलस्वार बुऱ्हाणपुराच्या दिशेने पाठवा. उद्या दिवस मावळाच्या आत आमच्यापर्यंत खबर आली पाहिजे. गाफेल राहू नका. जी महाराज. शंभूराजे कुठे राहिला? या हो आता. द्या. युवराज, अहो राहू द्या, द्या ना. द्या. आजीचं लुगडं पांघरतं, त्याशिवाय झोपच लागत नाही त्यांना. न्याहारी करून घ्यावी. चला. काय बनवलंयस? भारंग्याची भाजी आणि नाचणीची भाकरी. आणखीन काही नाही. काही बनवून देऊ? पुतळा राणी साहेब, आमची एक इच्छा आहे, पूर्ण करा. जी. राणी साहेब, खूप दिवस झाले, जवळपास वर्षच लोटलं असेल. 8-9 महिने तर नक्कीच झाले आम्ही पुरणपोळी खाल्ली नाही. आज पुरणपोळीचा बेत असावा अशी इच्छा आहे आमची. पुरणपोळी? होय. आणि त्याचबरोबर उडदाचे पापड, कुरडया, डाळीची आमटी, गुळवणी, त्यात दूध आणि वरून छान तुपाची धार. हे सगळं असावं पंक्तीला. जी. काय झालं पुतळा राणी साहेब? तुमचे डोळे भरून आले. आपलं लेकरू जाऊन 2 महिने झाले. अगोदरच खाण्याची वासना उरली नाही कोणाची, आणि आपल्याला पुरणपोळी खावीशी वाटते. खरंच इच्छा होती. आम्ही तर म्हणतो आऊसाहेबांनाही मुतपाकखान्यात घेऊन जा. त्या पुरणात मध भरतात आणि त्याची चव काही औरच. महाराज, घरात एवढं मोठं दुःख झालंय आणि आपल्याला पंचपक्वान्न खावीशी वाटतंय. आऊसाहेबांना, थोरल्या बाईसाहेबांना काय वाटेल? सुनबाईंच्या मनाचा तरी विचार करा. एक वेळ आपण खाऊ, त्या खातील. खावं लागेल पुतळा राणी साहेब, आपण सगळे खाऊ. आजपर्यंत आपण खूप सोसलं, खूप रडलो, खूप त्रास सहन केला. आता असं वाटतं हे सगळं थांबावं. दुःख असं सांगून थांबतं का? आपण सांगून थांबू. आजपासून गडावरच्या सगळ्यांना सांगा पुन्हा एकदा आनंदात राहायचं. आणि चला आता तुम्ही तयारीला लागा. आज आम्ही मनसोक्त खाणार. आणि हो, आज पंक्तीला सोबत मानकरीही असतील. त्या बेतानं स्वयंपाक करा.
आऊसाहेब, 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 आज आम्ही सकाळी सकाळी भारद्वाज पाहिला. खिडकीत येऊन बसला होता. भारद्वाज म्हणजे शकून हो. मग आम्ही अंघोळ केली, फुलं वेचण्यासाठी बाहेर पडलो तर घोडा दिसला. आणि घोडा कोणाचा? युवराजांचा. बागेतून बाहेर आला होता. तो कसा बाहेर आला? बाहेर आला, फुरफुरत होता. पण आम्हाला बघून आमच्याकडे आला. मग आम्ही त्याला गोंजारलं. तो खुश झाला. एरवीही आम्ही त्याला संध्याकाळी भेटतो, खरारा करतो. तुम्ही रोज खरारा करता त्याचा? हो, रोज करतो. का? कारण तो घोडा युवराजांचा आहे. तरीच. आणि आऊसाहेब, आम्हाला असं कधी कधी वाटतं की युवराज अचानक आले तर. नाही म्हणजे नाही येणार, पण आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं की आमचा घोडा खराब कसा झाला. तर मग आम्ही काय उत्तर देऊ? मौन हा आटापिटा. चाटण घ्या. आम्ही आलोच. बुरजावरचा भगवा बदलायचाय. कल्याणीला बरोबर घेऊन जा, तोल जाईल. भगवा हातात असला तर तोल कसा जाईल? सावकाश जा. आज सगळे शकून घडले. नक्की काहीतरी चांगली खबर ऐकायला मिळेल. शिवनंदन, आता आम्हा शिवनंदन म्हणू नका. म्हणजे? शंभू म्हणा, युवराज म्हणा, आणि तेही मोठ्याने म्हणा. म्हणा शंभू, म्हणा युवराज. अहो पण कोणी ओळखलं तर? ओळखू देत खुशाल. आता परवा नाही. म्हणजे? म्हणजे आपण स्वराज्यात आलो. तो पहा आपला भगवा. स्वराज्य? आम्ही स्वराज्यात पाऊल ठेवतोय. आज कित्येक दिवसांनी आम्ही आमच्या मातीत आलो. आणि आज कितीतरी दिवसांनी ही माती आमच्या पायाला लागेल. किती मंगल वास येतो या मातीचा. हा सुगंध अभिर्भुक्याचा, जेजुरीच्या भंडाऱ्याचा, आई तुळजा भवानीच्या कुंकुवाचा,
प्रत्येक मावळ्यांच्या घामाचा आणि रक्ताचा सुगंध. भगवा 7 दिवसातून एकदा बदलावा, म्हणजे तो दिसतोही छान, रसरशीत, आणि त्यालाही मज्जा येते डौलाने फडकण्याची. भगवा थोडा आकाराने मोठा हवा होता. मोगल सेनेला अगदी 4 कोसावरूनही त्याचा धाक आणि सळसळ दिसायला हवी. आबासाहेब, आम्ही आलोय. मोत्यांची लग लावलीये, घेऊन जा. आता काय झालं? महाराज पुरणपोळी मागतात. करा मग. अहो पण घरात पंचपक्वान्न करायचं. आपलं लेकरू गेलं, त्यांना आवडायची पुरणपोळी. घास कसा गोड लागेल. तेही खरंच. तुम्ही ऐकवलत ना? जी जी आऊसाहेब, आम्ही म्हणालो हे शोभत नाही आपल्याला. बोललात ना, झालं तर मग. आता कसं शिजवायचं पुरण, कसा कांडायचा हुंडा. त्या औरंगजेबाच्या बरोबर राहून वाण नाही पण गुण लागला. असा कसा विचार करू शकतात ते, माया आटल्यासारखा. म्हणाले उडदाचे पापड तळा, कुरड्या तळा, तूप पाहिजे. आम्हाला तर नवलच वाटलं हो त्यांचं. नवल तर आम्हाला वाटलं जेव्हा महाराज म्हणाले रांगोळी काढा. रांगोळी काढा म्हणाले? हो. आमचे शंभूबाळ गेले, आता स्वागत कोणाचं करायचं हो? खरंय. पण सुनवलत ना तुम्ही त्यांना? सुनवायचं कसं? महाराजांसमोर काही बोलायचं म्हणजे? तेही खरंय. आणि तोरणही बांधून घेतलंय. म्हणाले आजपासून तोरण बांधत चला, उदासी दूर घालवा. सदरेवर हुकूम सुद्धा सोडलाय, सगळ्यांना नव्या कपड्यात बोलवा असं म्हणाले. आऊसाहेब, आता आपणच त्यांना काहीतरी सांगा. आम्ही? हो, तुम्ही. त्यांना म्हणावा आम्ही अजूनही त्यातून बाहेर आलो नाही आहोत. पण असं का म्हणाले असतील ते? या मागे नक्की काहीतरी कारण असणार. युवराज? ओहो, आमचे युवराजच आहेत. आमचे युवराज आले. आऊसाहेब, 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 आऊसाहेब. आम्ही बोलून बघतो. आऊसाहेब, आऊसाहेब, आऊसाहेब. काय झालं? युवराज आले. काय सुनबाई? अहो, आमचे युवराज आले. येसूबाई, तुम्हाला भास झाला का? भास नाही, आम्ही खरं सांगतोय. आम्ही पाहिलं. आऊसाहेब,